आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। कराड नगर परिषद कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण अखेर 4थ्या दिवशी स्थगित करण्यात आले। आज नगरपालिकेत मुख्याधिकारी, उपोषणकर्ते व यशवंत विकास आघाडीचे नेते राजेंद्र सिंह यादव यांची बैठक होऊन हा निर्णय घेण्यात आला। कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी उपोषण केलं होतं आणि त्याचा 4था दिवस होता। आज बरोबर सकारात्मक चर्चा झाली। त्यानंतर या उपोषण करण्याचं शिष्टमंडळ घेऊन आणि नगरपालिकेच्या ऑफिसमध्ये बसून त्यावरती साकोगम चर्चा केली। नेमका ह्यातल्या भरती प्रक्रियेमध्ये अडचणी काय आहेत याच्यामध्ये चर्चा करून आज असा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला की DMO ऑफिसला जाऊन लवकरात लवकर पुढच्या आठवड्यामध्ये जाऊन त्या संदर्भामध्ये रिसर त्याची ऑर्डर करून घ्यायची व त्या ऑर्डरनुसार या ठिकाणी त्याची भरती प्रक्रिया या ठिकाणी त्याच्या अधीन राहून पूर्ण करून घ्यायची आहे। त्याचबरोबर जे कर्मचारी या ठिकाणी उपोषणाला बसले होते त्यांचा जो कालावधीमध्ये जी रजा होती ती रजेला सुद्धा मंजुरी त्यांनी अर्जानुसार त्यांच्या करून देण्याचा या ठिकाणी निर्णय झालेला आहे। आणि पुढच्या आठवड्यामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे जाऊन DMO ऑफिसकडून त्या भरती प्रक्रियेविषयी आदेश घेऊन त्या ठिकाणी पुढची प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे व त्यानुसार हे उपोषण स्थगित करण्यात आले।